तुमचं बाळ काही खात नाही का, बाळाचं वजन वाढत नाही का, तर हा पदार्थ हा खास तुमच्यासाठी आहे. तुमच्या बाळाला हा पदार्थ नक्कीच द्या. माझंही बाळ ह्याच प्रॉब्लेममधून जात होतं, म्हणून मी त्याला हे ट्राय केलं आणि त्याला आवडलं. तुम्ही नक्की द्या आणि वजन वाढायला खूप मदत करतं. इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत, शिजून घ्यायचे आहेत आपल्याला. याला छान आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. बघा, बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात, त्यामुळे बाळाला पटकन एनर्जी मिळते आणि वजन वाढीस अंडरवेट बेबी जे असतात किंवा ॲक्टिव्ह बाळासाठी पण हा खूप उपयोगी आहे, कारण तो हेल्दी वेट गेन करायला खूप मदत करतो. छान इथं स्मॅश करून घेतले आहेत आणि घी टाकून घेऊयात आपण. आणि घी टाकल्यामुळे हेल्दी फॅट्स मिळतात, जे बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी चांगले असतात. बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट असं ते चांगलं होतं. आणि हे शिरा खाल्ल्यानंतर बाळ जास्त वेळ फुल राहतं, त्यामुळे वारंवार त्याला भूक लागत नाही आणि यानेच आपल्या बाळाचं छान असं वजन वाढतं. इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि अजून छान स्मॅश करून घेते. स्मॅश केल्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. मी काय एवढं लिक्विड टाकलं त्याच्यामध्ये, तुमचं बाळ जर टेक्स्चर फूड खात नसेल, अजून बाळ लहान असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता. मी 2 पद्धतीचा शिरा तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही आपली पहिली पद्धत आहे. याच्यामध्ये एक शूट करायचं माझ्याकडून राहून गेलं. याच्यामध्ये मी खजूर पावडर ॲड केली होती. तुमचं बाळ जर अगदी लहान आहे, त्याला अजून तुम्ही गूळ वगैरे देत नाही, 1 वर्षानंतर आपण बाळाला गूळ द्यायला सुरुवात करतो, पण त्याच्या अगोदर आपण खजूरचं पावडर म्हणा, खजूरचं पाणी म्हणा, ते देत असतो आपण. तुम्ही खजूरचं पाणी किंवा खजूरची पावडर नक्की ॲड करा. आणि इथे आता आपली ही दुसरी रेसिपी आहे. एक रेसिपी आपली झाली आहे, ती लिक्विड टाईप. तुमचं बाळ काही खात नसेल, टेक्स्चर फूड वगैरे, ते त्याला तुम्ही देऊ शकता. आणि हा शिरा तुम्ही अगदी तुमच्या लहान बाळापासून ते अगदी 3 ते 4 वर्षाच्या बाळापर्यंत पण देऊ शकता. खूप छान आहे. याने वजन खूप वाढतं आणि बाळ ना आवडीने खातं. माझं बाळ तो खूप आवडीने खातं हा शिरा. आणि पहा, इथे छान आता इथे मी गूळ टाकून घेतला आहे, 1 चमचा गूळ टाकून घेतला आहे. मी बाळासाठी गोड वापरते, पण अगदी लिमिट असते ना, तसं वापरते. खूप जास्तही गूळ वगैरे असं मी वापरत नाही त्याला. गुळाने पण एनर्जी येते आणि गोडवा मिळतो ना, म्हणून बाळ आवडीने खातं. आणि पहा, इथे हे आपला शिरा हा झालेला आहे. आणि मी रोज बेबीची रेसिपी अपलोड करत असते. अजून सबस्क्राईब नसेल तर केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि खूप सारे व्हिडिओज मी पोस्ट केले, अगदी 6 महिन्यापासून मी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. 6 महिन्याच्या बेबीला काय द्यायचं खायला, ते देखील नक्की जाऊन पहा. आणि इथे आपला शिरा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात. आणि आपला शिरा आता इथे बेबीच्या खाण्यासाठी रेडी आहे. अगदी मोठ्या बाळांपर्यंत पण तुम्ही हे देऊ शकता. अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा तुम्हाला कुठल्या रेसिपी हव्या आहेत आणि तुमचं बाळ किती मंथ्स आहे. चला, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. आणि हो, प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला, आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. आणि अजून पहिले व्हिडिओ पाहिले नसेल तिथे देखील पहा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.